रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिंदेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा कट त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीकडून होतोय असे आरोप आता सुरू झालेले आहेत। सर्वाधिक जागा मिळवूनही शिंदेंच्या शिवसेनेला इथे सत्तेपासून दूर करण्याचा या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे असं म्हणत महाडचे शिवसेना आमदार आणि राज्याचे आरोग्य व हमी योजना मंत्री भरत गोगावले आता भयंकर तापले। तुम्हाला जर आमची गरज वाटत नसेल तर आम्ही सुद्धा पुढचा विचार करू असं म्हणत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला गर्भित इशारा दिलाय। गोगावलेंनी एवढं संतापण्यासारखं नेमकं रायगडमध्ये काय झालंय, राष्ट्रवादी आणि भाजप नेमकं काय करताय आणि याचे परिणाम काय होणार, सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनेलही सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअप वर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल। साधारण असं लक्षात येत आहे की रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध प्रचंड ताणले आहेत। इथला गोगावले आणि तटकरे वाद तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे घडलेल्या अनेक घटना आतापर्यंत आपण पाहिलेत। दोन्ही पक्षांचे नेते म्हणजे शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरात, तसंच तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जमेल तेव्हा एकमेकांची उणीधुणी काढतच असतात। त्यात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा वाद उफाळलाय। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल हा 9 फेब्रुवारी रोजी लागला आणि यातील एकूण 59 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेने 21 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 16 आणि भाजपला 15 जागांवर विजय मिळवता आला। पण सुनील तटकरे विरुद्ध गोगावले, दळवी आणि थोरातांमधील राजकीय शत्रुत्व पाहता निकालानंतर तटकरेंकडून भाजपला, त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेला एकत्र आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। परिणामी सर्वाधिक जागा असून सुद्धा शिंदेची शिवसेना सत्तेबाहेर फेकली जाईल अशा पद्धतीची स्थिती आता रायगडमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे गोगावले अर्थातच प्रचंड अस्वस्थ झाले। सर्वाधिक जागा मिळूनही आपल्याच मित्रपक्षांमुळे आपल्याला आता इथं सत्ता मिळणार नाही अशा पद्धतीची स्थिती किंवा अशा पद्धतीची भीती ही सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे। आता या सगळ्या प्रकारावर संतापून भरत गोगावले यांनी या दोन्ही पक्षांना सुनावलंय। ते म्हणतात की वास्तविक सर्वांनी महायुतीमध्ये एकत्र येणं गरजेचं आहे। वेगवेगळे लढलो तरी सुद्धा अनेक ठिकाणी महायुतीमध्ये त्यानंतर म्हणजे निवडणुकांनंतर पक्ष एकत्र आले आणि असं असताना सुद्धा जर रायगडमध्ये त्यांना म्हणजे या दोन पक्षांना आमची गरज वाटत नसेल तर हरकत नाही, त्याचाही विचार पुढे केला जाईल असा इशारा गोगावलेंनी दिलाय। याच सोबत पुढे विधानसभा आणि लोकसभेच्याही निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आम्हाला विचार करावा लागेल असा गर्भित इशारा गोगावले यांनी महायुतीतील दोन्ही पक्षांना दिलेला आहे। आता या सगळ्याची सुरुवात कधीपासून झाली तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी 17 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यानंतर थेट माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की ठाकरे गटाला सुद्धा आम्ही सोबत घेण्याचे प्रयत्न करू। त्याचमुळे आता रायगडमध्ये शिंदेची शिवसेना प्रचंड अस्वस्थ झालेली आहे आणि हा जो संताप आहे आपला तो गोगावले यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलाय। या दोन्ही पक्षांना तंबी दिली आहे आणि यापुढे सुद्धा मग जर आपल्याला असंच करायचं असेल तर यापुढे सुद्धा आम्हालाही विचार करायला लागेल युतीच्या संदर्भामध्ये, असं गोगावले म्हणाले। आता या प्रकरणी नेमकं पुढे काय होणार आहे, हा जिल्हा परिषदेच्या निमित्तानं ही नेमकी काय नवी रणनीती किंवा नवी राजकीय समीकरण रायगडमध्ये शिजतायत आणि शिंदेच्या शिवसेनेसोबतचं वैर टिकवून ठेवण्यासाठी आता तटकरे नेमके काय काय आणि कोणकोणते प्रयत्न करतायत आणि निर्णय घेतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। याविषयीच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच, पण या राजकीय समीकरणाबद्दल, तटकरेंनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिंदेच्या शिवसेनेसोबत जे काही करतंय रायगडमध्ये त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका।